नमस्कार, मी संगीता आळतेकर. मी कोल्हापूरमधूनच प्रकाश पसार ट्रॅव्हल्स टूर्समधून दुसऱ्यांदाच आले. पण माझा पहिला अनुभव असा होता की कसं जायचं, आता कशी टूर्स असेल, एवढी माणसं, एवढं मॉफ. पण नाही, त्यांच्या टूर्समधून गेल्यानंतर मला अगदी कॉन्फिडन्स आला की म्हणजे माझी पती जरी हार्टचे पेशंट असले तरी त्यांनी आम्हाला इतकं व्यवस्थित नेलं की अगदी जरी 60चं एज असतं तर त्या व्यक्तीला लहान मुलासारखं सांभाळून सगळ्यांचं आवडलं का, सगळे तयार झाले का. त्या जरी लहान आमच्यापेक्षा असल्या तर एक मैत्रीचं खेळमेचं वातावरण त्यांच्यामध्ये होतं. तशीच टूर्स आम्ही आता अगदी 4वीमध्ये झालो. आम्हाला राजस्थान फिरायचंच होतं आणि माउंट आबूला काही कॉन्फरन्स निमित्त आलो होतो आणि मॅडमला आम्ही रिक्वेस्ट केली की मॅडम आम्हाला असं पुढचं राजस्थान फिरायचं आहे, माउंट आबूपासून जवळ आहे, तुम्ही आम्हाला न्याल का. हो म्हटल्या. त्या तयार झाल्या आणि त्यांनी आम्हाला रिसीव्ह केलं माउंट आबूमध्ये आणि मी तिथून पुढं आमचा प्रवास सुरू केला. उदयपूर, जयपूर, जोधपूर अशी ठिकठिकाणी आम्ही पाहत आलो. पण अगदी छान मजेतच आमची टूर झाली. आणि वाळवंटातला तर आमचा आनंद हा घेण्यासारखाच होतो. आम्ही तिथे गेल्यानंतर अगदी मोठ्या असून सुद्धा लहान मुलीसारखं तिथं नाचत होतो, उड्या मारत होतो, उंटावरची सैर करत होतो. पण खूप मजा वाटली. आणि ह्या टूर्समधला एक तुम्हाला माझा अनुभव सांगते की तर फार विश्वास आहे की आपण जरी एवढ्या लांबून गेलो, एक नाही म्हटलं तर 1200 किलोमीटर आम्ही लांब गेलोच. महाराष्ट्र सोडून आम्ही दुसऱ्या ठिकाणी गेलो, पण एक प्रकारचा विश्वास आणि आपल्या सोबत कुणीतरी आहे ह्याची खूप मोठी म्हणजे खूप मोठी आपल्याला काय म्हणतात म्हणजे खूप मोठा विश्वास की मी ह्या टूर्समधनं गेले तर मी माझ्या माहेरातच जात आहे असं मला वाटत होतं. की खरंच सगळ्यात ट्रेस आम्ही हा नोकरवर्गीय आम्ही आहोत आणि पण जरी नोकरी केली तरी ह्या गोष्टीचा काही अनुभव आपल्याला नसतोच. चूल आणि मूल आणि घर हे काही बाईला चुकलेलंच नाहीये. पण आम्ही तिथं गेल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी विसरलो आणि नाही, मला कुणीतरी माझ्या माहेरीच घेऊन गेले आणि मी तिथे एक मनापासून आनंद व्यक्त करते, मजा करते असं मला वाटलं. त्यामुळे प्रकाश ट्रॅव्हल्स टूर्सबद्दल मी एवढं सांगेल की अवश्य ज्याला कुणाला टूर्समधून जायचं असेल त्यांनी ह्या टूर्समधून अवश्य जाऊन आपली सर्व जबाबदारी ह्या व्यक्तीवर टाकावी आणि आनंदाने आपले दिवस पार पाडावे एवढं सांगेल. धन्यवाद.